डोनाल्ड ट्रम्पची चायना व्हिजिट हा सध्या खूप चर्चेचा विषय आहे. तर त्याच्याबद्दल डिस्कस करू होते. इंडियन एक्सप्रेसमध्ये भरपूर लिहून आले. पण 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचं तेहरान आहे, 3T म्हणू शकता. तर तेहरान आहे, तुमचं ट्रेड आहे आणि तैवान आहे. ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तेहरान काय आहे, तर इराण वॉर होतं ना अमेरिकेत, तर भरपूर जागेवर फेल झालेलं दिसतंय. तर कॉन्फ्लिक्ट काय त्यांच्याजण सॉल्व्ह झाला नाही अजून. आणि चायनाच एक कंट्री की जी इराणला सप्रेस करू शकते. का? कारण 80% ऑफ इराणियन ऑइल चायना बाय करते. दुसरं म्हणजे भरपूर त्यांचा डिफेन्स इक्विपमेंट पण चायना सप्लाय करते. तर चायना जर म्हणली की हे सगळं थांबवा, तर इराण मोस्टली ऐकल. दुसरं काय, ट्रेड. आता हे सोबत कोण कोण आहे? इलॉन मस्क आहे, तुमचा जेन्सन हुंग आहे, टिम कुक आहे आणि खूप मोठमोठ्या अमेरिकन कंपन्याचे CEO सोबत आलेले आहेत. ट्रेड का महत्वाचं आहे? कारण एक तर सगळ्यात महत्वाचं तुमचे रेअर अर्थ मेटल, ज्याचे की 90% प्रोसेसिंगवर चायनाचं कंट्रोल आहे. आणि रेअर अर्थ मेटल तुमच्या चिप बनवण्यासाठी म्हणजे जेन्सन वगैरे, इलेक्ट्रिक कार तुमच्या इलॉन मस्क वगैरे आणि मोबाईल फोन्स टिम कुक, त्या सगळ्या कंपनीला हे रेअर अर्थ मेटल पाहिजे. त्यामुळे चायना इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हे झालंय. आणि तैवानवर बघा, तैवानवर आता तिथं विषय निघलेला. आता पीपल्स हॉल ऑफ फेम जो हॉल असतो ना, तिथं ट्रम्पनं हा विषय काढलेला तैवानचा. तर शी जिनपिंग तिथं नो कॉम्प्रोमाइज ओव्हर तैवानवर कोणतंच कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि जर तैवानचा विषय निघाला तर चीन आणि अमेरिकेमध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं, अशी डायरेक्ट वॉर्निंग त्यांनी देऊन टाकली. आणि काय महत्वाचं समजा, एक ट्रम्पचे सगळे प्रॉब्लेम चीन सॉल्व्ह करू शकते. एक तर ते वॉर आहे तेहरान मधलं, ते चीन सॉल्व्ह करू शकते. ट्रेड तुम्ही बघू शकता, जर सप्लाय केले रेअर अर्थ मेटल वगैरे किंवा. आणि दुसरं महत्वाचं, जी चीनची बाजारपेठ आहे ना, ती अमेरिकन कंपन्यांसाठी खूप महत्वाची. कारण 1.4 बिलियनचा देश आहे. आणि तिथं जर तुम्ही माल विकू शकला नाही तर अवघड आहे जरा तुमचं. आणि दुसरं म्हणजे तिथल्या फॅक्टरीज भरपूर चायनीज आहे, आपल्या अमेरिकन कंपनीचे मॅन्युफॅक्चर चीनमध्ये होतं, त्यामुळे पण ते इम्पॉर्टंट आहे.